subscribe on this channel. आज आपण प्रॉपर्टीज बघणार आहोत. फर्स्ट बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, त्यानंतर सेकंड प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट अँगल आणि थर्ड प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल. मग आता फर्स्ट बघूया प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. मग त्याची प्रॉपर्टी काय? करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ते अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. मग आता कशा प्रकारे ते रिप्रेझेंट करायचे, कॉन्ग्रुएंट कोणतं साइन वापरलं जातं ते आपण बघूया. मग आता करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर राईट करूया. फर्स्ट पेअर, आता इथे जर आपण बघितलं AMQ हा अँगल MNS ला कॉन्ग्रुएंट आहे. मग तो अशा प्रकारे राईट केला जातो. अँगल AMQ इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल MNS. ही फर्स्ट पेअर झाली. देन सेकंड बी, सेकंड पेअर आहे QMN. QMN is corresponding with angle SNB. Angle QMN is congruent with angle SNB. Third pair AMP is congruent with MNR. ही पेयर angle AMP is congruent with angle MNR. And last pair आहे PMN. Angle PMN is congruent with angle RNB. अशा प्रकारे हे जे पेयर्स आहेत करस्पॉन्डिंग अँगलच्या हे एकमेकांसोबत काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे काय? त्याचे मेजर्स सेम असतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण AMQ हा जर आपल्याला 60 डिग्री दिला असेल तर MNS पण किती असणार आहे? 60 डिग्री. काय तर मग त्याची प्रॉपर्टीज आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्यानंतर पुढे आपण बघूया प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल. प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल. आता ते अल्टरनेट अँगल कोणतेही असो, इंटेरियर असो किंवा एक्सटेरियर असो, ते पण काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट. म्हणून आपण राईट करू शकतो अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रुएंट. यांचं जे मेजर आहे ते काय असतं? सेम. मग आता अल्टरनेट अँगलचे पेअर राईट करूया. फर्स्ट इंटेरियर अँगलचा वापर करूया. मग आता इंटेरियर अँगल जे आहेत त्यासाठी आपल्याला माहिती आहे अल्टरनेट अँगल म्हटल्यानंतर कोणता शेप लक्षात ठेवणं गरजेचं आहे? झेड शेप लक्षात ठेवला तर आपल्याला माहिती आहे की आपण इझिली अल्टरनेट अँगल च्या पेअर राईट करू शकतो. मग आता ह्या प्लेसला जे अँगल असेल ते असणार आहे अल्टरनेट अँगल. मग इथे बघितलं PMN हा कोणासोबत कॉन्ग्रुएंट असेल? MNS पर. अँगल PMN is congruent with angle MNS सोबत. देन सेकंड पेअर आहे, आता उलट्या साईडचा वापर करायचा आहे. ह्या पोझिशनला आणि ह्या पोझिशनला असलेला अँगल काय असणार आहे? अल्टरनेट अँगल. आणि ते अल्टरनेट अँगल काय असतात? एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. मग इथे हा QMN अँगल QMN is congruent with angle MNR. ह्या कसल्या पेअर झाल्या? इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या. त्यानंतर आता आपण एक्सटेरियर अँगल जे आहेत ते बघूया. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. मग नेक्स्ट पेअर आपण घेऊया. आता एक्सटेरियर मध्ये आपल्याला काय करावं लागेल? ही बॅक साइड, बाहेरच्या साइडला जे अँगल असतात ते बघावं लागते. मग बाहेरच्या साइडला असलेला अँगल कोणता आहे? तर AMQ
angle AMQ is congruent with angle BNR. BNR. Then last pair. आता आपल्याला उलट्या साईडचा वापर करावा लागेल. त्याच्या ह्या बॅक साईडला बाहेरच्या साईडला जे अँगल्स आहेत ते काय असणार आहे? एक्सटर्नल अल्टरनेट अँगल. मग तो कोणता असेल? AMP. अँगल AMP is congruent with angle BNS. BNS. आणि आता आपण थर्ड प्रॉपर्टी बघणार आहोत. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स म्हणजे कोणते? इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग सप्लिमेंटरी म्हणजे काय? ते जे इंटेरियर अँगल्स जे मेजर असतात ते किती आला पाहिजे? इक्वल टू 180. मग आता आपण ह्या डायग्राम मध्ये जर बघितलं तर दोन इंटेरियर अँगलच्या पेअर आहेत. फर्स्ट वन PMN and MNR. मग फर्स्ट पेअर मेजरमेंट ऑफ अँगल PMN प्लस measurement of angle MNR is equal to 180. Then second pair QMN. Q measurement of angle QMN plus measurement of angle MNS is equal to 180 degree. अशा प्रकारे आपण तीन प्रॉपर्टी बघितल्या. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देन सेकंड अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अँड थर्ड वन इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. ह्या तीन प्रॉपर्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का तर मग ह्या प्रॉपर्टीच्या बेसिसवरतीच आपण नेक्स्ट पुढची जी एक्सरसाइज आहे 2.2 प्रॅक्टिस सेट 2.2 तो बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे MCQs विचारलेले आहेत. पण त्याचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. फर्स्ट इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन M इज पॅरलल विथ M. बरोबर आहे. डायग्राम मध्ये जर बघितलं लाईन M ही M ला काय पॅरलल. लाईन P इज ट्रान्सव्हर्सल. ही जी P लाईन आहे ही या दोघांची काय आहे? ट्रान्सव्हर्सल. देन फाइंड x. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता इथे मेजर्स दिले दोन अँगलचे. इथे आहे 3x आणि हा आहे x. आता हे काय इंटेरियर पार्टला आहे म्हणजे ह्या पोझिशनवर लक्षात येतं की हे दोन्ही अँगल्स काय आहेत? इंटेरियर अँगल. आणि प्रॉपर्टी आपण बघितली इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. त्या प्रॉपर्टीचा वापर करूया. इथे 3x plus x is equal to 180. कशावरून राईट केलं ते रिझन राईट करणं मेन्शन आहे. ते रिझन मेन्शन करणं इसेन्शियल आहे. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. त्याचे ॲडिशन किती पाहिजे? 180. ॲड करूया. 3x plus x 4x is equal to 180. हा 4 मल्टिप्लाय ट्रान्सपोज केल्यानंतर डिवाइड होईल. x is equal to 180 upon 4. 4 ने डिवाइड करूया. 4 1 जा 4. 4 च्या टेबल मध्ये 18 नाही त्याचा राऊंड नंबर आहे 16. 4 4 जा 16. 2 रिमेनिंग राहिले 20 झाले आणि 4 5 जा 20. Therefore value of x is equal to 45. मी इथे ऑप्शन दिलेले कोणते ऑप्शन करेक्ट आहे? सी. म्हणून इथे काय येईल? सी आन्सर येईल. ज्या वेळेस x ची व्हॅल्यू 45 असेल तेव्हा हे दोन्ही काय असणार आहे? सप्लिमेंटरी अँगल. नेक्स्ट त्यामधला सेकंड क्वेश्चन इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन A इज पॅरलल विथ B. A आणि B लाईन काय? पॅरलल. अँड लाईन L इज ए ट्रान्सव्हर्सल. ही L लाईन काय? ट्रान्सव्हर्सल. फाइंड x. इथे पण आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता हा
कॉम्प्लिकेटेड विचारलंय. इथे आपल्याला वेगवेगळ्या अँगल्सच्या प्रॉपर्टीज वापराव्या लागतील. आता यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो अँगल आहे, इथे दिलेला अँगल आणि इथे दिलेला अँगल असेल तर आपण इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी वापरली असती. पण इथे कोणता अँगल हे आपल्याला माहिती नाही. मग आपण काय करूया, व्हर्टिकली अपोजिट अँगलचा वापर करूया. इथे 2x आहे, मग त्याचे अपोजिट असलेला अँगल पण काय असणार आहे, 2x. का तर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इथे वापरूया अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग त्यावरून आपण काय राईट केलं, 2x च्या अपोजिट अँगल पण काय असणार आहे, 2x. मग लास्ट 4x plus 2x is equal to 180 राईट करूया. का तर मग ही दोन्ही काय, इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. हे अँगल सप्लिमेंटरी असतं म्हणजे त्याचे ॲडिशन, त्या अँगलच्या मेजरची ॲडिशन 180 असते. मग 4x plus 2x 6x is equal to 180. हा 6 मल्टिप्लाय ट्रान्सपोज केल्यानंतर डिवाइड, x is equal to 180 upon 6. 6 1 जा 6, 6 3 जा 18. व्हॅल्यू ऑफ x is equal to 30. आणि यावरनं आपल्याला ऑप्शन भेटले डी. आन्सर किती आहे मग याचा डी.